स्वामी समर्थ. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील 2026 मधील पहिला सण मकर संक्रांती. बघा, संक्रांतीचा सण किंवा संक्रांतीचा दिवस हा गोडव्याचा दिवस किंवा गोडव्याचा सण, गोडाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी तिळगुळ बनवले जातात. हे तिळगुळ आपल्याच घरातल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा घरातल्या लोकांना वाटले जातात आणि त्याच्यासोबत आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं ते म्हणजे तिळांना. या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं ते म्हणजे गोडाला. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मकर संक्रांतीचा असा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्यापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. ज्याच्याबरोबर तुमचं पटत नव्हतं त्या व्यक्तीबरोबर तुमचं पटायला लागेल. पती पत्नीचं पटत नसेल तर पती पत्नीने हा उपाय करा. समजा तुमचं आणि सासूचं पटत नाही, तुम्ही सासूसाठी हा उपाय करा. एखादी सून तुमचं ऐकत नाही, तुम्ही तिच्यासाठी हा उपाय करा. ज्या नात्यामध्ये कटुता आहे, जो व्यक्ती तुमच्याशी म्हणजे तुमच्यापासून दूर गेलेला आहे, एखादा व्यक्ती तुमचा द्वेष करत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, तुमच्या नात्यामध्ये कायम गोडवा आणण्यासाठी हा उपाय आज मकर संक्रांतीला नक्की करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी देवघराच्या समोर तिळीच्या तेलांचा दिवा लावायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही मुलांसाठी तिळीचा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित केला तर तुमच्या मुलांना अखंड यशाची प्राप्ती होते. मुलांच्या आयुष्यामध्ये गोडवा येतो. मुलांच्या आयुष्यात असणारे जी काही संकट आहेत ती दूर होतात. आता आमच्याकडे तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीला देवघरामध्ये तिळीचा दिवा आवर्जून लावला जातो. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही कुठल्याही वेळात लावू शकता. जर तुमची मुलं खूप आजारी असतील, तुमची मुलं खूप द्वेष करत असेल, तुमची मुलं तुमचं काही ऐकत नसेल, किरकिर करत नसेल, तर हा जो दिवा आहे तो मुलांवरून 7 वेळा उतरवा आणि उतरवून हा दिवा देवघराच्या समोर ठेवा. मुलांमध्ये असणारी जी काही बाधा असेल किंवा जे काही तापिटपणा, चिडचिड, राग असेल ते सगळं त्या दिव्यामध्ये उतरलं जाईल. आणि जसा हा दिव्यातील तेल संपत जाईल, जसा हा दिवा विझत जाईल, तसं मुलांमध्ये असणारे अवगुण किंवा ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या नष्ट होतील. आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगतेय. हा उपाय आपल्या नात्यात गोडवा आणण्यासाठी आणि लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक कागद किंवा एक छोटंसं कापड, सफेद रंगाचा कागद किंवा सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे. देवघराच्या समोर हे कापड किंवा हा कागद तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मोजून 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. सफेद रंगाचे जे तीळ असतात हे 21 तीळ घ्यायचे आहेत. त्यातील पहिला तीळ, एकच तीळ घ्यायचा, उजव्या हाताच्या या भागात ठेवायचा, हाताची मूठ बंद करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. ओम ह्रीम क्लीम श्रीम, ओम ह्रीम क्लीम श्रीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा मी हा उपाय करते माझ्या पतीसाठी, जे माझं ऐकत नाही आहेत, त्यांनी माझं ऐकावं, माझ्या मनानुसार सगळं करावं, तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा आणि हा तीळ त्या कागदावर ठेवायचा आहे. पुन्हा दुसरा तीळ, पुन्हा सेम मंत्र ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा. पुन्हा हा तीळ तिथे ठेवायचा आहे. असे तुम्ही घेतलेले 21च्या 21ही तीळ अभिमंत्रित करून तुम्हाला तिथे समोर ठेवायचे आहेत. सगळे तीळ तिथे समोर ठेवले, अर्पण करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला त्या तिळांची एक पुडी बनवायची आहे. पुडी बनवू शकतात किंवा मग तुम्ही कापड घेतलं असेल तर त्याची एक पोटली बनवू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही पुडी किंवा जी पोटली आहे ही त्या व्यक्तीला स्पर्श करायची आहे. तुमचे पती, सासू, ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे त्यांना स्पर्श करा. त्यांना स्पर्श करणं शक्य नसेल, त्यांचे कापड असेल किंवा त्यांची कुठलीही वस्तू असेल, तुम्ही त्या वस्तूला ही पोटली स्पर्श केली तरीही चालेल. समजा तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल, तुम्ही फोटोला स्पर्श केले तरीही चालेल. त्या वस्तूला फक्त तुम्हाला हे स्पर्श म्हणजे टच करायचं आहे आणि त्याच्यानंतर आज संक्रांतीपासून तुम्हाला पुढचे 21 दिवस ही तिळांची पोळी आपल्यासोबत ठेवायची आहे. जसे जसे दिवस वाढत जातील, 1, 2, 4, 5, 10, 12, तसा अनुभव येत जाईल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे ती व्यक्ती तुमच्याकडे खेचत जाईल, ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल, ती व्यक्ती तुमच्याकडे
आकर्षित होईल. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे तीळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा मग हे तीळ तुम्ही कुठल्याही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. बघा, खूप प्रभावी उपाय आहे हा. वशीकरणाचा उपाय आहे. मकर संक्रांतीचा हा खास उपाय आहे. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. घरात खूप क्लेश असतील, कुणी तुम्हाला किंमत देत नसेल, समाजात मान सन्मान तुम्हाला मिळत नसेल, कुणीच तुमचं ऐकत नसेल, सतत तुम्हाला काही त्रास होत असेल, एखादा व्यक्ती तुम्हाला रडवत असेल, छळत असेल, तर हा तिसरा उपाय करा. एक लोटा घ्यायचा म्हणजे तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, त्या पाण्यामध्ये गुळाचा खडा घालायचा, त्यासोबत एक अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे, एक चिमूटभर हळद घालायची, थोडे अक्षता म्हणजे तांदूळ घालायचे आणि त्याच्यामध्ये फूल टाकायचं, कुठलंही एक फूल टाकायचं. आता हे लोटाभर घेतलेलं पाणी आणि बाकीचं सर्व साहित्य देवघराच्या समोर बसायचं, देवघराच्या समोर ठेवायचं. तुम्हाला त्या पाण्याकडे बघून तुमची समस्या सांगायची आहे आणि ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केलेला आहे, जो त्रास आहे, तो त्रास दूर व्हावा अशी तिथे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर त्या तांब्यावरती उजवा हात ठेवून, त्या तांब्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला फक्त 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. आता तुम्हाला कालभैरव अष्टकम येत नसेल तर तुम्ही फक्त ओम ह्रीं श्रीं कालभैरवनाथाय नमः, ओम ह्रीं श्रीं कालभैरवनाथाय नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल किंवा शक्य असेल तर कालभैरव अष्टकम म्हणा. बघा, कालभैरव अष्टकम हे शत्रुबाधा दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधांचा नाश करण्यासाठी, सकारात्मकता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी कालभैरव अष्टकम हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी कालभैरव अष्टकमाचं महत्त्व हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी या कालभैरव अष्टकमाचे पाठ केले जातात. बऱ्याच ठिकाणी होम हवन करून तिथे हे पाठ म्हटले जातात. आता तुम्ही हे कालभैरव अष्टकम किंवा ओम कालभैरवनाथाय नमः हा या मंत्राचा जप केला की त्याच्यानंतर हे पाणी जे आहे हे अभिमंत्रित होणार. अभिमंत्रित असणारं पाणी घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडा. एखादा व्यक्ती तुम्हाला जो खूप त्रास देतोय, तो जिथे झोपतोय तिथे त्याचे कपडे असतील तर तिथे शिंपडा. शक्य असेल तर त्याच्या अंगावर थोडं शिंपडा. घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल त्याच्या अंगावरती हे पाणी शिंपडा. आणि घरातले जेवढे लोक आहेत तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यातसुद्धा तुम्ही थोडं थोडं हे पाणी टाकू शकता. याने तुमच्या घरातील बाधा, नकारात्मकता, कटकटी, जे काही द्वेष आहेत, जे काही कलह आहेत, जे काही आजारपण आहेत, हे सगळं संपून जाईल. सकारात्मकता प्राप्त होईल, मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात कायम गोडवा टिकून राहील. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.